चलती फिरती आंखों से ये जहां देखा है, चलती फिरती आंखों से ये जहां देखा है। मैंने जन्नत तो नहीं देखी है, मैंने जन्नत तो नहीं देखी है, लेकिन अपनी माँ देखी है, लेकिन अपनी माँ देखी है। मैं शेख सुफिया महबूब आप सबके सामने जन्नत का दूसरा रूप एक माँ की कथा सुनाना चाहती हूँ। महाराज चाचा माती मध्ये रोवलेल्या गुलामगिरीची पहार काढून जमालीने गुलामगिरीचा छटा और प्रहार केला तर थोर राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा वारसा लाभलेल्या 19व्या शतकातल्या जनतेचा लोकनेता देणाऱ्या वत्सलाबाईंच्या पोटी शिवाजी जन्मला। ओम नमो जगदंबे करून प्रारंभे दपाल थापटून दुनियाचा शाही रहा महाराष्ट्राचा प्राण गाते शिवरायांचे गुणगान जी 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 जी। स्वराज्य नवे स्थापले विश्व व्यापले वैरी कापले योद्धा नरवीर गाजला खास त्याने शत्रूचा केला रास। पराक्रमाने गाजलेल्या शिवरायांच्या नावावरच आई वत्सलाबाईंनी आपल्या काळजाच्या तुकड्याला नाव दिले शिवाजी। नावाबरोबर समानता न्याय स्वराज्यात त्यांचा इतिहासही बाळकरू करून पाजवले। निजामाच्या पारतंत्र्यात असलेल्या महिलेला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हे बाल शिवाजी विद्यार्थी दशेतून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला। उस्मानिया विद्यापीठातून वकिलीच्या कायद्याचे शिक्षण घेऊन निलंगेसारख्या शहरात वकिली सुरू केले। एका छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊच्या पोटी जन्म घेऊन स्वराज्याची निर्मिती केली आणि एका महान दंतराजाचा उदय झाला तर वत्सलाबाईच्या पोटी दुसरा दंतराजा निर्माण झाला। एक छत्रपती शिवाजी महाराज तर दुसरे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब। कसलाही राजकीय वारसा नसताना सध्या वकील पेशापासून आमदार पाटबंधारे मंत्री महसूल मंत्री ते डायरेक्ट मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणारा योग पुरुष जन्माला आला। अनेक जाती धर्माच्या चुलीत त्यांच्याच काळातून पेटवल्या गेल्या होत्या। गोरगरिबांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी इंजिनिअरिंग फार्मसी असे अनेक संस्था निर्माण केल्या गेल्या। ते वत्सलाईच्या मार्गदर्शनामुळे कदाचित एक जिजाऊ शिवबा घडू शकते, एक जिजाऊ शिवबा घडू शकते तर दुसरी वत्सलाई मुख्यमंत्री घडू शकते। इंसान उसको कहा जाता है जो हवा के साथ चलता है, इंसान उसको कहा जाता है जो हवा के साथ चलता है। सही इंसान उसको कहा जाता है जो हवा का रुख बदल देता है, सही इंसान उसको कहा जाता है जो हवा का रुख बदल देता है। लातूर धाराशिव सारख्या दुष्काळी भागाला प्रेरणा प्रकल्प देऊन तिथल्या शेतकऱ्यांच्या हरित क्रांतीचे जनक मराठवाड्याचे दुसरे कोकण निर्माण करण्याचं कार्य दादांनी केलं। सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी मुंबई हायकोर्टापर्यंत जावे लागायचे। दादांनी औरंगाबाद हायकोर्ट म्हणजे सध्याचे छत्रपती संभाजीनगर येथे हायकोर्टास मंजुरी देऊन त्यांची मूर्त मिळवली व सर्वसामान्य मराठवाड्यातील जनतेला न्याय सुकर केले। लातूर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असणारे दादा लातूर जिल्हा निर्मिती, लातूर जिल्हा व सत्र न्यायालयाची निर्मिती, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय आज जगताना दादांच्या हस्ते भूमिपूजनाची शिला पाहून निलंगेकर असल्याचे आज मला साथ अभिमान वाटते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ते पारावरती कीर्तनास येऊन सर्वसाधारण जनतेसोबत हरिपाठात रमणारे दादा, दूध भाकर असं सगळं शुद्ध शाकाहारी भोजन घेणारे दादा, राजकारणाच्या गळीची चिखलात उगवलेले स्वर्ण कवच म्हणजे दादा, शिस्तप्रिय चारित्र्य संपन्न दादांची जडणघडण शांत आईप्रमाणे दादांना संस्कार मातोश्री वत्सलाबाईंनी केले व दादांनी ते आयुष्यभर जपले। कोजागिरीच्या लाखे जाण्याप्रमाणे मायलेकराच्या आयुष्यात अमावस्या आली। दिनांक त्या काळाला त्रिकाळाने घात केला। आईच्या निनाने दादांवर दुःखाचा डोंगर कोसळला। प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, प्रेम स्वरूप आई वात्सल्य सिंधू आई, बोलवू तुला आता कोणत्या उपायी, बोलवू तुला आई आता कोणत्या उपायी। आई बिन असैरफर झालेलं मन व जळत करणारे दादांनी संस्कार विद्यापीठाला दिलेला निरोप मनाला छिन्न करणारे होते। आज आपल्या मातोश्री वत्सलाबाई भाऊराव पाटील निलंगेकर, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर दादा व आयुष्याच्या सुखादुःखात साथीसारखा साथ देणारा सुशीलाबाई शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व आपल्याला सोडून गेले आहेत। मला कीर्ती रूप राहावे। चांदण्याशिवाय अर्थ नाही पौर्णिमेच्या रात्रीला, चांदण्याशिवाय अर्थ नाही पौर्णिमेच्या रात्रीला, निलंगेकरांशिवाय पर्याय नाही निलंग्याच्या मातीला, निलंगेकरांशिवाय पर्याय नाही निलंग्याच्या मातीला। म्हणतात ना don't make powerful person, don't make powerful places। संस्कृत में कहा गया है जननी जन्मभूमि स्वर्गोदपि गिरियसी। इसका मतलब मदरलैंड आर ग्रेटर देन हेवन। या युक्तीप्रमाणे आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांनी आणि मातृभूमीची सेवा केली। थँक्यू।